मित्रांनो, कशा आहात तुम्ही? बघा, मी इथे धागा फिक्स करून घेतलेला आहे. इथे 2 नॉट करून धागा फिक्स करून घेतलेला आहे. आता सुरुवात करणार आहोत आपण आजच्या डिझाईनसाठी. हे बघा, मी पहिले आता साकडे टाकून घेत आहे. काल आपला या साकड्याचा 4 राऊंड आपला कंप्लीट झालेला होता बघा ह्या डिझाईनचा. चला आता सुरुवात करूया आजच्या डिझाईनसाठी. हे बघा, मी आता धागा आतमधनं घेतला आहे. ही बघा, हे साकडेसाठी मी एक धागा टाकून घेतलेला आहे. हे बघा, साकडे आपली कंप्लीट झालेली आहे. आता मी 3 खांब टाकून घेणार आहे. हे बघा, एक खांब माझं झालेला आहे. हे बघा, तुम्ही बघू शकतात माझं एक काम कंप्लीट झालेलं आहे. आता मी सेकंड त्याच्याच बाजूचा घेत आहे. हे बघा, 2 खांब माझे आता कंप्लीट झालेले आहेत. तिथे आता मी 2 खांब तिथे घेणार आहे. हे बघा, 3 खांब माझे झालेले आहेत. आता त्याच्यावरती 2 साकड्या घ्यायच्या आहेत. 1 आणि 2 साकड्या झाल्यानंतर आपण जिथून सेंटर ठेवला होता दोघं खांबांच्या मध्ये, तिथे 2 खांब टाकून घ्यायचे आहेत. त्याच्यावरती परत 2 साकड्या टाकायच्या आहेत. हे बघा, अशा 2 खांब टाकून घ्यायचे आहेत. परत 2 साकड्या टाकायच्या, 1 2. आता त्या दोघांच्या मध्येच हे नाही सॉरी, ह्या पहिल्या खांबाच्या मध्ये ही साकड्या अशी फिट करून घ्यायची. हे बघा, अशी फिट झाल्यानंतर हा बघा असा आकार दिसतो. आता परत इथे 2 साकड्या घ्यायच्या आहेत, 1 आणि 2. ह्या मग त्या दोघांच्या मधनं जे आपण खांब साखळी तयार केलेली होती त्याच्यामध्ये 2 खांब फिक्स करायचे. हे बघा, असे 2 खांब फिक्स करून घ्यायचे. हे बघा, आणि आता तिथे 2 साकड्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्याच बाजूला जिथे सेंटर होतं तिथेच आपल्याला हे फिक्स करून घ्यायचं. आता तिथून 4 खांब घ्यायचे. ते बघा, हे असा आकार तयार होतो. आता ही सुरुवात आहे म्हणून तसं दिसत आहे, पूर्ण झाल्यानंतर ते बरोबर दिसेल. आता 4 साकड्या घ्यायच्या आहेत, 1 2 3. हे बघा, 4 साकड्या मी घेतलेल्या आहेत. आणि जी बाजू रिकामी आहे जिथे आपण साकडे घेतलेले तिथे हे करायचं आहे. हे बघा, 1 प्रथम खांब टाकून घेतलेला आहे बघा. त्याच्यानंतर सेकंड खांब मी घेत आहे. हे बघा, 2. हे बघा, 3. हे बघा, ही पूर्ण डिझाईन 1 2. हे बघा मैत्रिणींनो, इथे 2 साकड्या आपण घेतलेल्या आहेत, 1 आणि 2. आता त्याच फिरवून आपल्याला इथे 2 खांब टाकून घ्यायचे. हे बघा, 1 आणि हे 2. हे बघा, असे 2 खांब टाकून घेतलेले आहेत आपण. हे बघा, आता 2 साकड्या घ्यायच्या आहेत, 1 आणि 2. जिथे आपण हे सोडलेलं होतं ना तिथे ज्या साकड्या फिक्स करून घ्यायच्या आहेत. हे बघा, हे अशा 2 साकड्या फिक्स करून परत आपल्याला वरती 2 साकड्या घ्यायच्या आहेत, 1 आणि हे बघा 2 साकड्या मी घेतलेल्या आहेत आणि त्या परत वरच्या खांबामध्ये टाकायच्या आहेत. हे बघा, 1 आणि 2. हे बघा, 2 खांब असे टाकून घ्यायचे आहेत जिथे आपण साखळीच्या वरची साकडे असते तिथे खांबाच्या वरच्या साकडीमध्ये. हे बघा, हे बघा, तर हे 2 खांब 2 साकडे टाकून तिथेच ते नॉट फिक्स करून घ्यायची. हे बघा, आता ही पाकडी आपली तयार झालेली. ही बघा, आता त्याला 4 साकड्या देत पुढे जायचं. हे बघा, 1 2 3. बघा, आपली 4थी साकडी पण झालेली आहे, 4. आता परत आपल्याला तसंच आता हा राऊंड पूर्ण तसाच कंप्लीट करायचा आहे. बघा, 1 झालं का. हे बघा मैत्रिणींनो, आपल्या आता ही डिझाईन कंप्लीट झालेली आहे. आता याच्यावरती आपल्याला साकड्या टाकून घ्यायच्या आहेत. नंतर आपण गोंडे फिक्स करणार आहोत. मी तुम्हाला गोंड्यांची थोडीफार कल्पना देऊन देते. हे बघा, अशा प्रकारचे गोंडे आपल्याला तयार करायचे आहेत. हे बघा, हे बघा, मी थोडे गोंडे तयार करून घेतलेले आहे. तरी तुम्हाला जर का बघायचे असेल तर मी पुन्हा तुम्हाला एकदा दाखवेल गोंडे कसे तयार करायचे आहेत. हे बघा, चला तर आता वरती साकडे घेऊया. हे बघा, धागा आता इथे फिक्स करून घेतलेला आहे.
आता याच्यावरती आपण साकडे टाकणार आहोत. हे बघा, याला अंदाजे साकडे घ्यायचे आहे, मोजून जेवढी बसेल तेवढी. एक, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. हे बघा 7 साकड्या मी घेतलेल्या आहेत. मला कमी वाटत आहे. 8, 9 आणि हे बघा 10 साकड्या मी घेतलेल्या आहेत. 10 इथे बरोबर फिक्स होत आहेत. हे बघा, अशा आपल्याला 2 राऊंड साखळीचे पण घ्यायचे. तुम्हाला हवे तर तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये सुद्धा घेऊ शकता. आता माझ्याजवळ हा कलर अवेलेबल आहे म्हणून मी घेत आहे. चला आता हा साखळीचा राऊंड कंप्लीट करू. मग मी गोंडे कसे फिक्स करायचे ते पण तुम्हाला दाखवते. बघा, यातनं असं काढून साखळी त्याची फिक्स करून घ्यायची आहे. वरचा पण साखळीचा राऊंड आपण दुसरा कलरने घेणार आहोत. बघा 3 झाले आहेत. 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. हे बघा 10 साखळ्या आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. इथे असं फिक्स करून घ्यायचं आहे. बघा, आपला आता हा साखळीचा राऊंड कंप्लीट झालेला आहे. त्याच्यावर परत आपल्याला ही ग्रीन कलरची साखळी करायची आहे. आता मी तुम्हाला गोंडे कसे करायचे ते पण दाखवणार आहे. हे बघा 1, 2 असे 2 बोटांमध्ये 10 वेळा असं राऊंड करायचं. हे बघा 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. हे बघा मी 10 वेळा धागा घेतलेला आहे आणि तो आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हे बघा हा धागा असा कट करून घ्यायचा आहे आणि ह्या दोघं बोटांच्या मधून आपल्याला दुसरा धागा आतमध्ये टाकायचा आहे. तो कट केल्यानंतर इथे अशा आपल्याला 2 नॉट अशा फिक्स करून घ्यायच्या आहेत. हे बघा 2 नॉट फिक्स करून घ्यायच्या आणि मग ते कट करून घ्यायचं आहे. हे बघा असं कट करायचं आहे आणि कट केल्यानंतर हे बघा हा धागा असा कट करून घ्यायचा आणि कट केल्यानंतर याला असं कट करायचं. हे बघा असं कट केल्यानंतर आहे ना, हा बघा किती सुंदर प्रकारे आपला गोंडा तयार होतो. हे बघा हे असे छोटे छोटे गोंडे आपल्याला प्रत्येक कलरचे जेवढे आपण यूज केलेले आहेत तेवढे गोंडे करून घ्यायचे. हे बघा ह्या अशा प्रकारे आपल्याला गोंडा कंप्लीट करायचा आहे. एकदम सोप्या पद्धतीमध्ये आहे. हे बघा 2 बोटांमध्ये असा धागा फिक्स करायचा आणि हे बघा असं 10 वेळा राऊंड करायचा. 2 राऊंड माझे झालेले 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. हे बघा माझा 10 वेळा धागा झालेला आहे गुंडाळून. तोच धागा मी आता बोटाच्या आतमधून असा घेऊन आतमध्ये फिक्स करणार आहे. हे बघा तिथे घेऊन आणि त्याला असं 2 नॉट करून फिक्स करून घेणार आहे. हे बघा हे बघा हे बघा असं फिक्स केल्यानंतर त्याला असं कट करून घ्यायचं. हे बघा जे आपले धागे असे थोडे इकडे तिकडे झालेले असतात किंवा कमी जास्त असतात ते धागे असे कट करून घ्यायचे. हे बघा अशा प्रकारे आपला गोंडा तयार करून होतो.
आता आपल्याला ग्रीन कलरची साकडे करून असे पूर्ण जेवढे कलर आहेत तेवढा कलरमध्ये तुमच्याजवळ जास्त लवकर असेल तर तुम्ही एकाच कलरचे करू शकता. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या तोरणांमध्ये उरलेले थोडे थोडे बंडल आहेत, मी त्याचाच ताटावरचा रुमाल बनवत आहे. त्याच्यामुळे मी सगळ्या प्रकारचे मिक्स कलरमध्ये लावणार आहे. चला तर भेटूया आता नेक्स्ट पार्टमध्ये.